सौ स्नेहल केतन वेल्हाळ हे माननीय आमदार सावकार साहेब यांच्या जनसुराज्य शेती या पक्षाचे नेते. आत्ता मी बघितलं बऱ्याच आपल्या भागामध्ये की नाही आरोग्याच्या सोयीसुविधा खूप कमी आहेत. उपद्रव होत आहे तो आपल्या शेतीला नाही झाला पाहिजे याची आम्ही जबाबदारी घेणार आहेत. योजना आहेत सरकारच्या, फक्त त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही, त्या आम्ही पोहोचवणार आहे. रस्ते आहेत आपल्या इथं पाणंदी, त्या सुद्धा झालेल्या नाही, त्या सुद्धा करायचा आमचा प्रयत्न असणार आहे. नमस्ते. शाहूवाडी तालुक्यातील अंबार्डे जिल्हा परिषद मतदारसंघामधील जनसुराज्य शक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ स्नेहल केतन वेल्हाळ या आपल्या समवेत आहेत, तर त्यांच्याशी आपण विचारूया. नमस्ते ताई. नमस्ते. जनसुराज्य शक्ती पक्षाकडून आपण उभे आहात, आपला परिचय? मी सौ स्नेहल केतन वेल्हाळ आपले माननीय आमदार सावकार साहेब यांच्या जनसुराज्य शक्ती या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे. सध्या तुम्ही उमेदवारी जी घेतलेली आहे, तुम्हाला उमेदवारी मिळालेली पण आहे, कशाच्या बेसवरती तुम्ही आता हे लोकांपर्यंत पोहोचत आहात, लोकांपर्यंत जात आहात? लोकांचं मत काय आहे तुमच्याबद्दल, काय वाटतंय? लोकांचा खूप छान प्रतिसाद आहे. आम्ही अगदी प्रत्येक उमऱ्याला आमचा पाय लागलेला आहे. लोकांचा आशीर्वाद आहे. आपले सावकार साहेब किंवा सर्जेरावदादा पाटील परेडकर आहेत, ते गायकवाड साहेब आहेत, ते त्यांची खूप छान त्यांनी इथं विकास केलेला आहे. आणि माझं म्हणाल तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा राजकीय, माझे सासरे माननीय आबा वेल्हाळ हे समाजकार्यामध्ये होते आतापर्यंत. राजकारणाशी आमचा इतका काही परिचय नव्हता, पण समाजकार्य करायचं, लोकांचं कल्याण करायचं हे अगोदरपासून थोडंसं आमची इच्छा आहे. तर जरा सरकारची सोबत पण मिळावी म्हणून आम्ही यामध्ये आलो आहे. मग आता आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, पंचायत समिती मतदारसंघामध्ये एकच व्यक्तिमत्व असं तुमचं दिसतंय की जे सुशिक्षित आहे, इंजिनियर आहे, तर त्या इंजिनिअरिंगचा काय फायदा होणार का तुम्ही निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी? इंजिनिअरिंगचा फायदा होणारच. इंजिनिअरिंगचा फायदा असं नाही आहे, पण मला अगोदर माणूस म्हणून समोरच्या माणसाची जी मानसिकता आहे किंवा त्याच्या ज्या भावना आहेत त्या मला समजतात. आत्ता मी बघितलं बऱ्याच आपल्या भागामध्ये की नाही आरोग्याच्या सोयीसुविधा खूप कमी आहेत. डिलिव्हरीसाठी बायकांना पाहुण्यापर्यंत त्यांची सोय करावी लागते किंवा बऱ्याचशा वयस्कर लोकांचा मोतीबिंदू होऊन काचबिंदू झालेला आहे, त्यांना दृष्टी गमवावी लागलेली आहे. त्यासाठी शिक्षण आहेच, माझं शिक्षणाची जोड आहे. शिक्षणात काही कोण भागीदार नाहीच आहे, पण त्याच्यापेक्षा मी माणूस म्हणून समोरच्या माणसाच्या भावना ओळखू शकते असं मला वाटतं. लोकांचा कल तुमच्याकडे जास्त दिसतोय, पण निवडून आल्यानंतर लोकांसाठी काय काय करू इच्छिता तुम्ही? लोकांसाठी पहिलं म्हणाल तर शेतकऱ्यांचं म्हणाल तर आपल्या इथं जुळेवाडी इथं आपल्या सावकार साहेबांनी लिफ्ट इरिगेशनची प्रक्रिया सुरू केलेली आहे. शेतीसाठी खूप उपयुक्त आहे. तशीच आपल्याला आपल्या भागामध्ये या साईडला आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहे. आपले सावकार साहेब आपल्यासाठी सहकार्य करणारच आहेत. परत वन्य प्राण्यांचा आपल्या इथं खूप त्रास आहे. जीवितहानी होते, शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान होते, ते थांबवण्याची खूप मोठी इच्छा आहे आमची आणि आम्ही ते थांबवणार आहे. प्राण्यांचा जो इंटरफेअर आहे किंवा त्यांचा जो आपल्याला त्रास आहे, उपद्रव होत आहे, तो आपल्या शेतीला नाही झाला पाहिजे याची आम्ही जबाबदारी घेणार आहे. पूर्ण प्रयत्न करणार आहे. योजना आहेत सरकारच्या, फक्त त्या आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत, त्या आम्ही पोहोचवणार आहे. दुसरं म्हणाल तर आपल्या इथं नेटवर्कचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मोबाईलला नेटवर्क नाही आहे. लोकांची जनसंपर्काचं काहीच साधन नाही आहे अगदी वाड्यांमध्ये. त्यासाठी आम्ही आता आपले जिओ, एअरटेल, BSNL या कंपन्यांशी संपर्क करून ते लोकांपर्यंत कसं त्यांना त्याचा उपयोग करून देता येईल ते आम्ही बघणार आहे. रस्ते आहेत आपल्या इथं पाणंदी, त्या सुद्धा झालेल्या नाही आहेत, त्या सुद्धा करायचा आमचा प्रयत्न असणार आहे. बरेचसे आपले जोडधंदे आहेत, दुग्ध व्यवसाय किंवा शेततळ्यांसाठी बरेचसे अनुदान मिळतात, सरकारी योजना आहेत, त्या आम्ही पुरवणार आहे. पुरेपूर प्रयत्न करणार आहे आम्ही पुरवण्याचा.